वाड्याला आलं तर वाड्याला आपण एक ग्रीन पार्क नावाचं हॉटेल घेतलं होतं की जे बार आणि रेस्टॉरंट होतं, लॉजिंग होतं, ते बंद करून तिथे आपण IT कोर्ट भेट लागले. तर अशा कोकणच्या तलासरी मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत 2015-16 पासून असणाऱ्या 50हून जास्त अभ्यासिकेमध्ये हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या आपल्या जिजाऊ मार्फत दिलेल्या आहेत. आणि आज मी कुठेही गेलो, मंत्रालयात गेलो, कुठल्याही कोर्टात गेलो, कुठल्याही ऑफिसला, कुठल्याही मंत्र्याच्या बंगल्यावर गेलो तरी आपला जिजाऊचा विद्यार्थी भेटतो, अभिमान वाटतोय का कुठेतरी दिसतोय. परंतु आपल्याला राज्याचे सचिव बघायचे आहेत, मुख्य सचिव बघायचे आहेत. परवाच एका सचिवांच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं, नॉन करप्टेड सचिव होते की अशा प्रकारचे अधिकारी 10 जर आपल्या महाराष्ट्रात झाले तर महाराष्ट्र देशातच नव्हे तर अमेरिकेपेक्षा पुढे जाईल. एवढी ताकद प्रशासनामध्ये आहे. आणि अशाच प्रकारचे लोकप्रतिनिधी झाले का उद्या आपण बघितलं का कोकणचं तुम्ही मगाशी सांगितलं, मधु दंडवते साहेब असतील, सुरेश प्रभूजी सांगतील का ज्या लोकांनी राजकारण हे समाजाच्या विकासासाठीच वापरले, आपली बुद्धिमत्ता वापरली, असे लोकप्रतिनिधी निर्माण होतील. तेव्हा त्या दृष्टीनेही अमेरिकेच्या पुढे आपण जाऊ राजकारणाच्या दृष्टीने. आणि आनंद वाटतो साहेब, आज आता प्रत्येक तालुक्यामध्ये संगणक क्लासेस आपले आहेत. अगदी नुसतं शिवण क्लासेसच नाही तर अगदी ब्रॉन्झ बनवण्यापासून, साबण बनवण्यापासून, फिनेल बनवण्यापासून, विविध प्रकारचे जे घरात लागणाऱ्या अगरबत्तीपासून दैनंदिन गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या बनवणाऱ्या आपल्या भगिनी आहेत. अगदी हातगाडीवर परप्रांतीय बांधवाप्रमाणे व्यवसाय करणारे आपले आहेत. शिलाई मशीन तर गावोगावी दिलेलेच आहेत घरघरच. परंतु त्याचबरोबर आपल्या प्रत्येक ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम जिजाऊ करते आपल्या मार्फत. त्याचबरोबर शिक्षण, का आई वडील नसलेल्या मुलांनाही आपल्याला शिक्षण द्यायचंय, वडील नसलेल्या मुलांना द्यायचंय, अंध अपंगांनाही नुसतं शिक्षण नाही तर त्यांनाही आपण नोकरी. हा शिक्षण असेल, आरोग्य असेल, राजकारण हा व्यवसाय झालेला, हा व्यवसाय बंद होऊन समाजाची 100% प्रामाणिकतेने सेवा झाली.